पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे। या ग्रंथाच्या अभ्यासाच्या पूर्वी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा ग्रंथ जो आहे हा वेदांताचा ग्रंथ आहे। आपणाला जर वेदांतामध्ये आवड असेल तरच या ग्रंथाकडे आपण प्रवृत्त व्हावं, नाहीतर या ग्रंथाकडे येऊ नये। धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अध्यात्मशास्त्र असं शास्त्रामध्ये फरक आहे। व्यवहारामध्ये अनेक शास्त्र आहेत आणि परमार्थामध्ये सुद्धा जे अनेक शास्त्र आहेत त्यापैकी प्रामुख्याने 3 शास्त्र येतात। एक म्हणजे नीतिशास्त्र, दुसरं म्हणजे अध्यात्मशास्त्र आणि धर्मशास्त्र। क्रमाने जर विचार केला तर पहिल्यांदा नीतिशास्त्रात आल्याशिवाय पुढे धर्मात जाता येत नाही। धर्मशास्त्राच्या पुढे अध्यात्मशास्त्र आहे। वेदांत म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे। वेदांताची आवड साधारणपणे सर्वांनाच असण्याची काही गरज नाही आणि तसं दिसतही नाही। धर्मशास्त्रामध्ये भरपूर लोक आहेत, नीतिशास्त्रातही काही लोक आहेत आणि त्याच्याही खाली साधारणपणे फक्त जगणारे असे अनेक लोक आहेत। आपण जो या ग्रंथाचा अभ्यास करतो, या ग्रंथाचा अभ्यास आपल्याला बळजबरीने कोणी करायला लावत असेल तर करू नका। हा अभ्यास जर आपण स्वतःहून करत आहोत मग कारण सांगायचे काही कारण नाही। करायचं तर आपण स्वतःहून करतोय, मग आपलं कारण कशाला सांगायचं, नाही का? नाहीतर करायचं नाही, असं एक साधं गणित आहे। कोणी जर बळजबरीने आपल्याला एखादं काम करायला लावलं मग ते आपल्याला नीट जमलं नाही तर आपण कारण सांगू शकतो, पण हे आपण स्वतःहून करतोय। मग जर स्वतःहूनच जर करतो तर मग कारण सांगता येत नाही। स्वतःची आवड जर असेल तर मग कारण सांगता येत नाही। म्हणजे पाऊस पडतोय म्हणून मी पंढरपूरला येणार नाही, आवड जर असेल तर पाऊस असो नाही तर ऊन असो नाही तर थंडी असो, त्याने काय फरक पडतोय? आवड आहे म्हणून तू जाणारच। याचप्रमाणे वेदांत शास्त्राची जर आवड असेल तरच या ग्रंथाचा उपयोग होईल, तरच या ग्रंथाचा आपल्याला अभ्यास करता येईल। 5व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। नोदेती नास्तमेतेशा न वृद्धिम याती न क्षयम, स्वयं विभात्य थान्यानी भासयत साधनम विना, असा हा 5व्या क्रमांकाचा श्लोक आहे। याच्या उत्तरार्धामध्ये 2ऱ्या चरणामध्ये आपण आहोत। साधनम विना या शब्दाचा प्रामुख्याने आपण आता विचार करतो आहोत। स्वयं प्रकाशित असलेली चिती म्हणजे भगवंत, या भगवंताला कोणीही प्रकाशन करू शकत नाही। कुठल्याही साधनाने ही चिती प्रकाशित केली जात नाही, असा आपला विषय आहे। साधारण मनुष्य जो आहे तो शरीराच्या बाहेर असलेले म्हणजे स्थूल शरीराच्या बाहेर असलेल्या पदार्थांचा परमार्थासाठी उपयोग करतो। परमार्थासाठी त्याचा उपयोग त्याने जरी केला तरी सुद्धा खरं पाहिलं तर या कुठल्याही साधनांचा भगवंताला प्राप्त करण्यासाठी उपयोग नाही, म्हणजे भगवंताला प्रकाशन करण्यासाठी उपयोग नाहीये। परंतु तरी सुद्धा लोक तसं करताना आढळतात। व्यवहारामध्ये उदाहरणार्थ देवाचं भजन गायचं आहे, तर देवाचं भजन गाण्यासाठी त्याला ताल आणि सूर पाहिजे। मग ताल आणि सुरामध्ये देवाचं भजन कुठल्या सुरात पाहिजे आणि कुठल्या तालात पाहिजे असं जर आपण विचार करू लागलो तर त्याला काही गणितच नाही। प्रत्येकाला वाटतं आपला ताल सूर बरोबर आहे। म्हणजे काही लोक भजन देवाचे जे गातात ते फक्त वीणेवरच गातात, काही लोक एक तारीवर गातात, काही लोक वीणेच्या सोबत मृदंग, टाळ
काही लोक मृदंग घेत नाहीत, ते तबला घेतात. काही लोक तबला घेत नाही, ढोलकी घेतात. अशा प्रकारे विविध भेद आपल्याला भजन गाताना दिसतात. आणि प्रत्येकाला वाटतं की मी जे भजन गातो ते बरोबर आहे, याचं दुसऱ्याचं काही खरं नाही. प्रत्येकाचं आपापलं भजन हे त्याच्या त्याच्या गुणानुसार आहे आणि प्रत्येकाला त्याचं बरोबरच वाटतं. या कुठल्याही साधनाने खरं पाहिलं तर भगवंत प्राप्त होत नाही, परंतु त्या साधनांमध्येच तो मनुष्य इतका गुरफटून जातो की त्याला हे लक्षातच येत नाही की नक्की आपण काय करतोय. त्या साधनांमध्ये तो सूक्ष्मता आणू शकतो. म्हणजे एखादा जर मृदंगाच्या साह्याने भजन गात असेल, भजनाचा आनंद घेत असेल, तर त्याच्यामध्ये जी सूक्ष्मता आहे त्या सूक्ष्मतेमध्ये तो जाऊ शकतो. सूक्ष्म अजून सूक्ष्म होऊ शकतो आणि त्याच्यातला तो उत्कृष्ट होऊ शकतो. परंतु त्याने भगवंत काही कळणार नाही, भगवंत प्राप्त होणार नाही. उत्कृष्ट त्यातला आनंद जर त्याला घेता आला तर त्या आनंदालाच तो ब्रह्मरस समजू शकतो. कदाचित तो आनंद पराकोटीचा जरी झाला तरी तो सात्विक आनंदापलीकडे काही नाहीये. परंतु साधारण माणसाला मात्र एकदमच परमार्थाची आवड कुठल्याही प्रकारे नसल्यामुळे साधू संतांनी या साधनांच्या द्वारे परमार्थ करायला सांगितलेलं दिसतं. परंतु याचा अर्थ या साधनांमध्ये अडकून राहणं असं अजिबात नाही. भजन पूजन या ज्या गोष्टी आहेत या सर्व व्यावहारिक दृष्टीने मांडलेल्या आहेत. खरा जेव्हा विचार परमार्थाचा आपण करायला लागू तेव्हा या सर्वांचं खंडन केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. एर माते निर्णुनी भजन ते वायाची गाणे आनंद. जर आपण भगवंताला न जाणता भजन करत असू तर ते वाया गेलेलं आहे. ते वायाची गाणे आन म्हणजे त्याचा कुठलाही उपयोग होत नसतो. हे जर श्री ज्ञानदेव महाराजांनी सांगितलेलं आहे तर मग भजन जे करायला सांगितलं त्याचं काय करावं. ते फारच गतिहीन, मतिहीन, बुद्धिहीन असलेले जे जीव आहेत त्यांच्यासाठी ते साधन आहेत. आपण जर वेदांताच्या ग्रंथांचा अभ्यास करत असू तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की या शरीराच्या बाहेर असलेल्या कुठल्याही साधनांचा भगवंताच्या प्राप्तीसाठी उपयोग नाही. परंतु जो संसारात रममाण आहे, संसारात रममाण असणाऱ्याने परमार्थासाठी लागणारे साधनं सुद्धा जर त्यागली आणि संसारामध्ये जास्तच प्रवृत्त झाला तर तो अधोगतीला जाईल. मग त्याचं काही खरं नाही समोर. हे आपण मागील वेळेस विचार केलेला आहे. म्हणजे साधन च्युत होणं आणि साधनातीत होणं ह्यामधला फरक लक्षात घेतला पाहिजे. साधनातीत होण्यासाठी आपण परमार्थ करत आहोत, साधनातून घसरण्यासाठी नाही. घसरण ही चांगली नाही, घसरू नये यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. स्थूल शरीर, या स्थूल शरीराचा उपयोग आपण परमार्थासाठी करू शकतो का, तर सुरुवातीला तो करावा लागतो. पण नंतर पुढे गेल्यानंतर लक्षात येतं की या शरीरापेक्षा जास्त मन, बुद्धी यांचा उपयोग करावा. फक्त शरीराने जे परमार्थ करतात त्यांच्यापेक्षा मन आणि बुद्धीचा वापर करणारे श्रेष्ठ असतात. बुद्धीचा वापर हा नंतर आहे, आधी मनाचा वापर आहे. मनापासून आळंदीला गेला मग जास्त फायदा होतो. नुसतं शरीर आळंदीला घेऊन गेला कमी उपयोग होतो. पंढरपूरला गेला तर मनापासून गेला तर फायदा आहे. फक्त शरीर घेऊन गेला तर कमी फायदा आहे. फायदा नाही असं नाही, कमी फायदा आहे. पण भगवंत प्राप्तीसाठी फायदा नाहीये. भगवंत त्याने प्राप्त होणारच नाहीये. फायदा काय आहे, फक्त सत्वगुण वाढेल. हे आपण मागील वेळेस विचार केलेला आहे. पंढरपूरला जाण्याने फक्त सत्वगुण वाढतो. सत्वगुण वाढल्यानंतर स्थिरता येते आणि त्या स्थिरतेमध्ये आनंद वाटतो. त्याच्या पलीकडे काही होत नाही. पंढरपूरला जाण्याचा दुसरा काहीही फायदा नाही. मग भगवंत कळणार नाही, साक्षात भगवंत या साधनाने कळणारच नाहीये. भगवंत जर कळून घ्यायचं असेल ते पंढरपूर सोडावंच लागतं. त्या पंढरपूरला सोडल्याशिवाय इकडचं पंढरपूर लक्षात येणार नाही. काया ही पंढरी लक्षात यायची असेल तर ते सोलापुरातलं पंढरपूर सोडावं लागेल. सोलापुरातल्या पंढरपूरला धरून काया ही पंढरी लक्षात येणार नाही. म्हणजे त्या पंढरपुरात जाऊन तिथले दोष, गुणदोष लक्षात येतात. तसंच ह्या पंढरीत आले की या पंढरीचे सुद्धा गुणदोष लक्षात येतात. स्थूल शरीर जे आहे या स्थूल शरीराचा उपयोग आपण साधारणपणे परमार्थासाठी करतो, परंतु त्याच्या पुढे आपल्याला गेलं पाहिजे. आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. त्याच्या पुढे म्हणजे मनाचा उपयोग. मनाचा उपयोग केल्यानंतर मन पहिल्यांदा आपण नीट करणं, मन विचित्र असेल त्याला स्थिर करणं, शांत करणं, योग्य दिशेने त्या मनाचा उपयोग करणं, असे अनेक प्रयोग करायला लागतात. मन काही स्थिर आणि शांत राहत नाही. मनाचा स्वभाव चपळ आहे. मन हे कधीही स्थिर शांत बसत नाही. मनाला जर शांत करायचं असेल, मनाचा स्थिर भाव निर्माण करायचा असेल
तर आपल्याला इंद्रियांना निग्रह करावा लागतो, इंद्रियांना मापात धरावं लागतं. एखाद्या घराला जर अनेक दरवाजे खिडक्या असतील आणि सगळे उघडे करून ठेवले तर त्याच्यातला वारा जो आहे तो इकडून तिकडे भटकत राहतो वेगाने. परंतु सगळे जर दरवाजे खिडक्या बंद केल्या तर आतला वारा स्थिर राहतो. हे जसं आहे तसंच वायू तत्वाचं असलेलं मन जे शरीरामध्ये आहे ते जर स्थिर करायचं असेल तर इंद्रियांचे द्वार बंद करावे लागतात. इंद्रियांची द्वार जर उघडी असतील तर मात्र मन कधीही स्थिर होऊ शकत नाही. जे लोक स्वैर इंद्रिय वापर करतात त्या लोकांना कधीही मन स्थिर करता येणार नाही आणि कधीही करता आलेलं नाही. जे लोक इंद्रिय निग्रह करतील त्या लोकांना मनावर स्थिरता निर्माण करता येऊ शकते. परंतु इतकं काही मन साधं नाही आणि इंद्रिय पण काही इतकी साधी नाहीत. इंद्रियावर निग्रह केल्याने मनाला शांत स्थिर करता येतं. हा एक अभ्यास आहे आणि या अभ्यासामध्ये जन्मोनजन्मी लोक घालवतात. हे एक जन्म नव्हे, अनंत जन्मांचा फेरा, अनंत जन्मांमध्ये लोक या मनावर प्रक्रिया करत राहतात. मनावर प्रक्रिया करण्यासाठी इंद्रियांवर प्रक्रिया करत राहतात. इंद्रिय निग्रह करून मन शांत करण्याचा प्रयत्न करतात. असा अभ्यास करत 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 कधीतरी काळी त्याचं मन शांत स्थिर झाल्यासारखं वाटतं. कारण ज्याप्रमाणे दारं खिडक्या लावल्या की वारा शांत होतो आतला, त्याचप्रमाणे इंद्रियांचे द्वार खिडक्या हे जर आपण बंद केले तर मन शांत होणारच आहे. आपमत त्याला काही वेगळं करावं लागणार नाही. तुम्ही फक्त इंद्रियांचे द्वार, इंद्रिय दार आणि इंद्रिय खिडक्या ही जी आहेत ही फक्त काबूत ठेवा. पूर्ण बंद करता येत नाही पण काबूत ठेवता येतात. त्यांना जर काबूत ठेवता आलं, त्यांना जर आपण वचक बसवला तर आपोआप मन स्थिर व्हायला लागतं. नाही तर तोंडाला वाटतं ते खातो, डोळ्याला वाटतं ते पाहतो, कानाला वाटतं ते ऐकतो. ही जी जगामध्ये आज धावपळ दिसते, अख्खं जग जे ते स्वैर आहे. स्वैर जे झालेलं आहे त्याला कारण म्हणजे मनाला कंट्रोल करण्याचा कोणाला इच्छा नाहीये, मनावर प्रक्रिया करण्याची कोणाची इच्छा नाहीये, मनाला शांत करण्याची कोणाची इच्छा नाही. आणि मन बेभान झालं, मन एकदम विचलित झालं की ते एकटं विचलित होत नाही, त्याच्या पुढे सगळ्यांना ते लोळून टाकतं. मन जेव्हा गडबड करते तेव्हा बुद्धी संपत असते. कारण मन हे इंद्रिया वाटे विषयांकडे जात असतं आणि विषयांमध्ये स्वैराचार झाला, विषयामध्ये स्वैर माजलं ते त्यानंतर बुद्धी ही कंट्रोलमध्ये राहत नाही. बुद्धीला काय करावं हे काय करू नये हे सुचत नाही. आणि बुद्धीला जेव्हा काय करावं काय करू नये हे सुचत नाही तेव्हा सगळा नाश झालेला असतो. म्हणून प्रयत्नपूर्वक जे मन या साधनांचा उपयोग करतात त्यांना पहिल्यांदा इंद्रियांवर लक्ष दिलं पाहिजे. मन या साधनाचा उपयोग करण्यासाठी इंद्रियांवर लक्ष दिलंच पाहिजे. इंद्रियांवर लक्ष द्या, मग मन शांत होईल. परंतु चितीच्या प्राप्तीसाठी काही या मनाचा उपयोग नाही. ज्यांना कोणाला चितीची प्राप्ती करायची त्यांना मनाशी घेणं देणं नाही, आणि मनाशी घेणं देणं नसल्यामुळे इंद्रियांशी घेणं देणं नाहीये. मग इंद्रिय डोळे काय पाहतात आणि कान काय ऐकतात त्याला काहीच किंमत नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्याचं लक्ष त्यांच्यावर नाहीये, त्याला वेगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. पण एखादा जर हेही करत नाही ते करत नाही तर मग तो गाळातच जाणार आहे. म्हणजे चितीच्या प्राप्तीसाठी तो काहीच करत नाही साधन, आणि तो म्हणेल की महाराजांनी सांगितलंय की मनावर लक्ष देऊ नका आणि इंद्रियांवरही लक्ष देऊ नका, पाहिजे वाटेल तसं जागा. असं जर तो महाराजांचा ऐकू लागेल तर तो भलतेच वाटेला जाणार आहे. मी जेव्हा असं सांगतोय की मनावर आणि इंद्रियावर लक्ष देण्याची गरज नाही ते केव्हा सांगतोय, जेव्हा तुम्ही चितीकडे जाण्याचा विचार करताय तेव्हा, आणि चितीच्या प्राप्तीसाठी तुम्ही काहीतरी करत असाल तेव्हा हे शक्य आहे. तेव्हाच आपल्याला या मनाचा आणि इंद्रियांचा विचार केला नाही तरी चालेल. कारण मनाच्या द्वारे आणि इंद्रियांच्या द्वारे आपलं कधीही भलं होणार नाहीये. भलं होणार नाही म्हणजे चिती प्राप्त होणार नाही. आपलं भलं चिती प्राप्तीमध्ये आहे. मनाच्या द्वारे कधीही आपल्याला भगवंत कळणार नाही. जो मनाच्या मार्गाने जाईल तो तिथे मुकणार आहे. म्हणजे त्या मुकणार आहे म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी तो गुंतून पडणार आहे, म्हणून तो मुकला तिथे. त्याचा अर्थ काय, त्या ठिकाणी तो गुंतून पडेल. आणि म्हणून जगामध्ये अनेक लोक मनाच्या वाटेने, मनाच्या संबंधित असलेल्या इंद्रियांमध्ये आणि अजून जे काही मनाशी संबंध त्याच ठिकाणी अडकून पडलेत. त्याच्यातून बाहेर येण्यासाठी इतके कष्ट आहेत ते काही सांगता सोय नाही. मग मनाचा विचार करणाऱ्यांपेक्षा बुद्धी हे साधन घेणारा श्रेष्ठ आहे. मन हे साधन आहे. मग मन हे साधन इंद्रियांशी संबंधित आहे.
बुद्धी हे साधन तसं इंद्रियाशी डायरेक्ट संबंधित नाही. मन या साधनापेक्षा म्हणजे शरीरापेक्षा मन श्रेष्ठ, बाह्य साधनांपेक्षा शरीर श्रेष्ठ आहे, शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. आता मनासाठी काय करावं लागतं आपण थोडक्यात पाहिलं, आपण काही त्याचा जास्त विचार केला नाही. आता बुद्धीचा विचार. बुद्धी हे साधन आहे. बुद्धी हे साधन जे आहे हे बुद्धी कशाची कुठल्या तत्वाची बनलेली आहे? बुद्धी बनलेली तेज तत्वाची. जसं वायू तत्वाचं मन आहे म्हणून मनावर जर प्रयोग करायचे असतील तर इंद्रियांवर प्रयोग करावे लागतात. मनावर प्रयोग करायचा आहे का? मग इंद्रियावर पहिला प्रयोग करावा लागतो. इंद्रियावर प्रयोग करायचा म्हणजे इंद्रियाशी संबंधित बरंच काही आहे. म्हणजे इंद्रिय म्हणजे रसना इंद्रिय. मग रसना इंद्रिय म्हटलं की रसना इंद्रियात काय काय खावं, मग त्याचा पूर्ण अभ्यास येतो. डोळ्याने काय काय पाहावं याचा अभ्यास येतो. असं मनाशी संबंधित फार मोठा अभ्यास आहे. पण आपण मनाचं खंडनच करत असल्यामुळे, मनाचा आपण विचारच करत नसल्यामुळे आपण तो भाग सोडून देऊ. आपण पुढे येऊ बुद्धीकडे. आता बुद्धी ही बनलीये तत्व कुठलं तिचं? तेज तत्व. तेज तत्वाची बुद्धी आहे. आता बुद्धीला तेज तत्वाचं अधिष्ठान असल्यामुळे किंवा तेज तत्वाचीच ती बुद्धी असल्यामुळे ती तेजोमय राहणं गरजेचं आहे. ती तेजोमय कशाने राहील याचा विचार करणं गरजेचं आहे. जसं मन जे आहे, या मनाला आपण जेव्हा उपयोगात आणायचं ठरवलं तेव्हा आपण इंद्रियाचा विचार केला. तसा बुद्धीच्या वेळेस करावा लागतो का असा एक प्रश्न येतो. तर बुद्धी जी आहे ही बुद्धी तेज तत्वाची असल्यामुळे काहीही करून तिचं तेज वाढलं पाहिजे. जसं बुद्धीचं तेज वाढत जातं तसं बुद्धीचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. बुद्धीचं तेज वाढण्यासाठी बुद्धीचं सत्व वाढावं लागतं आणि सत्व वाढवण्यासाठी मग त्या प्रकारे इंद्रियांचा उपयोग करून घ्यावा लागतो. पण तिथे सुद्धा काही प्रमाणात इंद्रियांचा उपयोग आहेच. जसं कुठल्या पाहण्याने बुद्धीचं सत्व वाढेल, काय खाल्लं म्हणजे बुद्धीचं सत्व वाढेल, आणि काय खाल्लं म्हणजे सत्व वाढून बुद्धीचं तेज वाढेल असा विचार करावा लागतो. कुठल्याही खाण्याने बुद्धीचं तेज वाढत नाही, काहीही पाहिल्याने बुद्धीचं तेज वाढत नाही. बरं, नुसतं एवढंच नाही, काय खाण्याची आवड आहे, काय पाहण्याची आवड आहे. आता खाणं आणि आवड असणं यात फरक आहे. आवड ही आंतरिक गोष्ट आहे आणि खाणं ही प्रत्यक्षात क्रिया आहे. एखाद्याला पंढरपूरचा विठोबा पाहावा वाटतो, आवड आहे, पण पंढरपूरचा विठोबा पाहत नाही. तो घरात रोज बायका पोरांच्या संसारामध्येच जे काही पदार्थ असतील त्यांच्याकडेच पाहत राहतो. म्हणजे आवड आहे पंढरपूरचा विठोबा पाहण्याची, पण दिसतात काय? घरदारातले पदार्थ, संसारातले पदार्थ दिसतात. संसारातल्या पदार्थामध्ये रस निर्माण होतो पुढे. म्हणजे विठोबाची आवड असून सुद्धा पाहताना मात्र काय पाहतोय? संसार. असं होऊ शकतं. आणि काही वेळेस असं पण होऊ शकतं की आवडतो विठोबा आणि पाहतो सुद्धा विठोबा. काही वेळेस असंच असतं की संसार आवडतो आणि संसारच पाहतो. साधारण माणसाची अशी अवस्था असते. परंतु परमार्थात मनुष्य आला की त्याला आवड असते विठोबाची, पण पाहायला मिळत नाही विठोबा. असं एक होऊन जातं. तर बुद्धीमध्ये जसं सत्व वाढत जाईल तेव्हा ती बुद्धी प्रबळ झाल्यामुळे, तेजोमय झाल्यामुळे आपोआपच विठोबाचं दर्शन घडवून देण्याच्या तयारी करून देते. जिथपर्यंत बुद्धी तेज तत्वाचं आधिक्य ठेवत नाही, बुद्धीमध्ये जिथपर्यंत तेज तत्वाचं प्रामुख्य नसतं, तेज तत्व जेव्हा बुद्धीत बळीस आलेलं नसतं, तिथपर्यंत त्याला जरी आवड विठोबाची असली तरी तो विठोबाला पाहू शकत नाही. जसजसं बुद्धीचं तेज वाढत जातं तसतसं त्याची आवड विठोबाची असेल तर त्याला विठोबाला पाहता सुद्धा येतं. म्हणजे विठोबाच्या दर्शनासाठी तो जातोच. हे बुद्धीवर आहे. तुमची बुद्धी किती तेजोमय होते त्याप्रमाणे ती परमार्थात गती करते. परमार्थामध्ये म्हणजे त्याला जर विठोबाचं दर्शन घ्यायचं असेल तर विठोबाचं दर्शन घेण्यासाठी मग त्याला मन आडवं येऊ शकत नाही. त्याचं मन जरी किती आडवं आलं तरी बुद्धी ही प्रबळ असल्यामुळे त्याला विठोबाच्या दर्शनाला घेऊन जातेच. परंतु जर बुद्धी कमकुवत असेल आणि त्याने ठरवलं की आता मला विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला जायचंय, बुद्धी जर कमकुवत असेल तर मन म्हणतं नको जायला, आपल्याला दुसरे कामं आहेत, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं म्हणून मन त्याला जाऊ देत नाही. म्हणजे बुद्धी ही कमी सत्वाची असल्यामुळे, बुद्धीचं तेज कमी असल्यामुळे असं होतं.
किंवा उदाहरणार्थ आपण श्रवण करतो, श्रवण करण्यासाठी आपण येतो, मग बुद्धी जर एकदम तेजोमय झाली तर बुद्धी काय करते, मनाचं काय ऐकत नाही. मन म्हणतं नको, इकडे जाऊ, इकडे फिरायला जाऊ, तिकडे जाऊ, हे करू ते करू, असं मन म्हणतं. बुद्धी म्हणते नाही, श्रवण करायला जायचंच आहे. बुद्धी तितकी जर तेजोमय असेल, प्रबळ असेल, तर शरीराला ती बुद्धी श्रवण करायला लावतेच, म्हणजे घेऊन येतेच. म्हणजे हे सगळं बुद्धी आणि मनाचा खेळ आहे. मन आणि बुद्धी हे चालणार आहे. ज्याचं साधन मन आहे तो काय करेल सांगता येत नाही, आणि ज्याचं साधन बुद्धी आहे तो बरोबर योग्य तेच करत जातो. जसं जसं बुद्धीचं सत्व वाढतं, जसं जसं बुद्धीचं तेज वाढत जातं, तसं तसं त्याचं योग्य आचरण व्हायला लागतं, पहिल्यांदा व्यवहारात आणि नंतर परमार्थात. कारण बुद्धी ही जी आहे ही व्यवहाराच्या कामाची सुद्धा आहे. व्यवहारात सुद्धा बुद्धी आधी नीट असावी लागते. म्हणजे बुद्धी जशी जशी तेजोमय होते तस तसं त्याला योग्य अयोग्य कळायला लागतं. जसं जसं सत्व वाढतं बुद्धीतलं तस तसं त्याला योग्य अयोग्य कळायला लागतं. काय करावं काय करू नये हे कळावं लागतं. बऱ्याच वेळा काय करावं नाही काय करू नये हे कळतं, पण केलं मात्र चुकीचं जातं. जे करू नये ते केलं जातं तेव्हा बुद्धीतलं सत्व कमी पडत असतं. म्हणजे महाराजांचं चिंतन ऐकण्याची फार इच्छा आहे, परंतु ऐकायला येत नाही. काहीतरी कारणाने कुठेतरी भलतीकडेच जातो, नको तिकडे. त्याला कारण काय आहे, मन प्रबळ आहे, बुद्धी कमकुवत आहे. बुद्धीचं तेज कमी पडल्यामुळे भलतेच कुठल्या तरी दिशेला निघून जातो. आलं लक्षात? म्हणजे महाराज चिंतन एक उदाहरण सांगतोय. कुठलंही जे काही आवड असेल, जी काही आवड असेल ते, तर आपल्याला हा जो फरक आहे हा लक्षात जसं यायला लागतो तसंच बुद्धीतलं सत्व वाढलंय म्हणून समजायचं. हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, हे सगळं जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं, जसं जसं स्पष्ट व्हायला लागतं तसं तसं बुद्धीचं सत्व वाढलेलं असतं, बुद्धीचं तेज वाढलेलं असतं. म्हणून तर एखादा साधू काही नाही, भिक्षा मागून खातोय, भिक्षा मागून आपला जगतोय, तर एकदम व्यवहारी मनुष्य जो असतो तो म्हणतो एवढा धडधाकट आहे आणि हा नुसतं भिकेवर जगतोय. तो काय म्हणतो, एकदम व्यवहारात रममान असलेला मनुष्य म्हणतो की हा साधू आहे, म्हणजे हा नुसता एवढा धडधाकट आहे, चांगला आहे, पण काय नाही फुकटचं खातोय. पण तोच व्यवहारातला मनुष्य जर त्याची बुद्धी सत्व तेज वाढत गेलं तर कालांतराने तोच मनुष्य या साधूला जेवायला देतो. फरक काय होतं, ते बुद्धीतला फरक येतो. एखादा मनुष्य ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या जवळून जातो पण पाया पडत नाही, कालांतराने तोच मनुष्य ज्ञानदेवाच्या मंदिरामध्ये पाया पडतो. बुद्धीतला फरक येतो. आधी त्याची बुद्धी तेवढी तेजोमय नसते. जसजशी बुद्धी तेजोमय होते तस तसं त्याचा व्यवहार बदलतो. व्यवहारातही परमार्थातही. मी सगळे उदाहरणं परमार्थातली सांगत नाही, सगळी व्यवहारातली सांगत नाही. परंतु आपला हेतू परमार्थाकडे असल्यामुळे व्यवहारातली जास्त मी उदाहरणं सांगत नाहीये. व्यवहारातही जसं पहिलीतल्या मुलाची बुद्धी आणि 10वीतल्या मुलाची बुद्धी यात फरक असतो. कारण 10वीच्या मुलाची बुद्धी जी आहे ती तेजोमय झालेली असते आणि पहिलीतल्या मुलाची बुद्धी जी असते ती तेजोमय नसते, त्याचं मन प्रबळ असतं. व्यवहारामध्ये सुद्धा असं होत असतं, म्हणजे बुद्धीमध्ये बदल होत असतो. परंतु परमार्थामध्ये प्रवेश केव्हा होतो, जेव्हा बुद्धी सत्वगुण वाढत जातं. व्यवहारासाठी रजगुण चालतो, तमगुण रजगुणाने व्यवहार होत असतो आणि सत्वगुण वाढला, बुद्धीतलं सत्व वाढलं, बुद्धी तेजोमय व्हायला लागली की परमार्थ घडायला लागतो आपोमत. मग तो कुठलाही साधन अवलंबेल, त्या बुद्धीमध्ये जो काही सूक्ष्म फरक आहे त्या फरकानुसार तो ते साधन अवलंबत असतो. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये जे तेज आहे या तेजाला रज आणि तमगुणाचं किती जोड आहे यानुसार परमार्थामध्ये तो साधन अवलंबतो. म्हणजे एखाद्याला देवाचं भजन करावं वाटतं, हा झाला सत्वगुण, म्हणजे त्याची बुद्धी कुठली झाली, सत्वगुणा झाली. पण भजन करण्यासाठी तो ढोलकी वापरतो. आता ढोलकी तमाशातलं वाद्य आहे, पण भजनासाठी तो ढोलकी वापरतो, म्हणजे त्याला कुठल्या गुणाचा संबंध आहे, तमगुणाचा संबंध आहे. भजन करतो हे सत्वगुण म्हणजे बुद्धी सत्वाची आहे, पण तिला जोड कशाची लागली, तमची लागते. एखादा भजनासाठी तबला वाजवतो, आता तबला हे राजसी वाद्य आहे, म्हणजे त्या सत्वाला कशाची जोड आहे, रजची जोड आहे. आणि एखादा भजनासाठी मृदंग वाजवतो, वीणा वाजवतो, टाळ वाजवतो,
तर ते सत्व आहे, म्हणजे त्या सत्वाला सत्वाची जोड आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या गुणांचा संबंध त्या बुद्धीतल्या सत्वाला लागत असतो आणि त्याच्यानुसार तो साधन अवलंबतो. तमगुणाचा आधिक्य असेल तर तुंतुन पण वाजवतो. तमगुणाचा आधिक्य असेल तर पशु हत्या करतो. देवाला भसायला जातो, पशु हत्या करतो, नरबळी सुद्धा देतो. इतक्यापर्यंत घसरतात. काही देवाच्या नावाखाली नरबळी देतात, म्हणजे लहान मुलांचा वध करतात. आता सुद्धा सुरू आहे जगामध्ये. लहान मुलांचा वध केला जातो देवाच्या नावाखाली. काही पशुची हत्या करतात. तर अशा रीतीने या बुद्धीमध्ये जरी परमार्थ करण्याची इच्छा झाली, म्हणजे जरी सत्व जागृत झालं, तरी अशा प्रकारे तमगुणाचा प्रभाव तिकडे असतोच. जेव्हा केव्हा या बुद्धीमध्ये तम आणि रजगुणाचा प्रभाव राहणार नाही, तेव्हा ही बुद्धी शास्त्र अभ्यास करण्याचा विचार करते. तुम्हाला शास्त्र अभ्यास केव्हा करावा वाटेल, महाराजांचं चिंतन केव्हा ऐकावं वाटेल, आवड. तुम्ही आले ना ऐकलं म्हणजे आवड आहे असं समजू नका. पण श्रवण करण्याची इच्छा, ग्रंथ अभ्यास करण्याची इच्छा, शास्त्र अभ्यास करण्याची इच्छा ही केव्हा, म्हणजे ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा ही केव्हा असते, आणि आचरणात पण केव्हा असतं, जेव्हा बुद्धीमध्ये जे तेज आहे या तेजाला रज आणि तमचा संबंध वाजा होत जातो. जितका कमी होईल तितकं तुम्हाला शास्त्रात गोडी जास्त वाटेल आणि शास्त्रामधून तुम्हाला अजून अजून सूक्ष्म सूक्ष्म काय 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 आहे शोधायची इच्छा होईल. असा हा बुद्धीचा खेळ आहे. रज आणि तम सोडलं तर बुद्धी काय करते, बुद्धी शास्त्राकडे वळते, सद्गुरूंच्या शब्दांकडे वळते. शास्त्र सद्गुरूंच्या शब्दांकडे बुद्धी त्याच वेळेस वळू शकते जेव्हा एखादा त्याच्या बुद्धीमध्ये रज आणि तमचा परिणाम कमी करीन. जेणेकरून रज आणि तम वाढतंय, ते जर काहीही करून कमी झालं, आता कसं कमी करायचं हा एक मोठा अभ्यास आहे. कसं कमी होईल, कसं करावं, काय करावं, हे काही मी इथे सांगायला बसलेलो नाही. आता सध्या काही तो आपला विषय नाही. परंतु जर बुद्धीमधलं सत्व रज आणि तम गुण विरहित होईल तर तो सर्वोत्कृष्ट बुद्धीचा वापर करणार आहे. परमार्थामध्ये त्याचा फार मोठा उपयोग आहे. रजगुणाचा आधिक्य जर असेल तर त्याला संसार करावा वाटतो, आणि संसार करता करता घरामध्ये एक देऊळ असावं, घरामध्ये एक मूर्ती असावी देवाची, रोज त्याची पूजा करावी असं वाटतं. कारण त्याला संबंध कोणाचा आहे, रजगुणाचा आहे. आणि अमावस्याला आणि पौर्णिमेला एखादं कोंबडं कापावं असं जर वाटलं तर त्याच्या बुद्धीला तमगुणाचा संबंध आहे. ज्ञानदेवांनी हे वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तर ही सगळी अशी विचित्र प्रकार जो होतो त्याला कारण ही बुद्धीच आहे. आणि त्यांना त्यांचं बरोबर वाटतं, आपल्याला आपलं बरोबर वाटतं. जगामध्ये प्रत्येकाला आपलं बरोबर वाटत असतं, स्वतःचं बरोबर आहे असं सगळ्यांनाच वाटतं. कोणालाच असं वाटत नाही की माझं चुकीचं असू शकेल. आणि का वाटावं, असं जर वाटलं तर सगळे भेदरलेले राहतील. प्रत्येकाला जर वाटायला लागलं माझं चुकीचं असू शकतं, आज सगळे भेदरलेले राहतील, घाबरलेले राहतील. प्रत्येकाला जर वाटलं माझं बरोबर आहे म्हणून तर संसार नीट चालतो. सृष्टी नीट चालायची असेल तर प्रत्येकाला वाटलंच पाहिजे माझंच बरोबर आहे. पण आती करायला लागलं की फटके बसतात. म्हणून माझं बरोबर आहे म्हणावं, माझं बरोबर आहे म्हणावं, पण आती करू नये. माझंच बरोबर असं म्हणून नये, च लावू नये पुढे, मग अडचण येते, मग फार फटके बसतात. तर काही दिवस चालतं, त्याचं चालतं, काही दिवस चालतं, परंतु काही काळानंतर काय होतं, मग त्याचं संपुष्ट, मग त्याला मग फार मोठा धक्का बसतो. म्हणून माझं बरोबर म्हणा, पण माझंच बरोबर म्हणू नका. पण कोणी जरी किती काही म्हटलं की माझंच बरोबर आहे, तरी सुद्धा बुद्धीची सर्वोत्कृष्ट अवस्था काय, बुद्धीचं खरं स्वरूप, कुठल्याही पदार्थाचं शुद्ध स्वरूप जे असतं ते चांगलं असतं, ते सर्वोत्कृष्ट असतं, नाही का. कुठल्याही पदार्थाचं सर्वोत्कृष्ट रूप, त्याचं स्वतःचं स्वरूप जे आहे ते आहे. उदाहरणार्थ हा दिवा आहे, दिव्याचं काम काय, प्रकाश देणे. पण तो दिव्याचा प्रकाश जर नीट देत नसेल, काजळी आलेली असेल दिव्याला, तर त्याचं सर्वोत्कृष्ट रूप आहे का ते. काजळी रहित जेव्हा दिवा प्रकाश देतो
तेव्हा तो सर्वोत्कृष्ट असतो. मग तो छोटा असो किंवा मोठा असो, तो छोटा आहे का मोठा आहे हे नाही, शुद्ध स्वरूप आहे का त्याचं. काजळी रहित जर दिवा असेल तर तो छोटा असला तरी शुद्ध आहे आणि सर्वोत्कृष्ट आहे. मग मोठी माशाल नसली तरी चालते, आणि मोठी माशाल असली आणि त्या माशालीला काजळ आलेली असेल तरी ती शुद्ध नाही, ती सर्वोत्कृष्ट नाहीये. म्हणजे त्याच्या प्रमाणावर जाऊ नका, त्याच्या स्वरूपाकडे, शुद्धतेवर लक्ष दिलं पाहिजे. तसंच प्रत्येकाकडे बुद्धी आहे, परंतु बुद्धी बनली कशाची? बुद्धीचं मूळ काय आहे? अधिष्ठान काय आहे? तेज आहे. मग तेजोमय फक्त, म्हणजे फक्त सत्व, सत्वगुणाची बुद्धी आहे. मग बुद्धीने कसं राहावं? फक्त सत्व, तेजोमय राहावं, फक्त सत्व अधिक तेजोमय. कारण सत्वमध्ये फक्त, आता अंतःकरणातले सगळेच अंतःकरण ही सत्वगुणाचीच आहेत, पण बुद्धी एकमेव तेजगुणाची आहे, तेज तत्वाची आहे. मन वायू तत्वाचं आहे, म्हणून मन सत्वगुणाचं असावं, मन सत्वगुणाचं असावं, पण ते कधी तेज तत्वाचं होणार नाहीये, म्हणून त्याचा उपयोग नाहीये. मनाला तुम्ही किती सात्विक करू शकता, उत्कृष्ट सात्विक मनाला करता येईल, कारण मनाचं मूळ जे अधिष्ठान आहे ते सत्वच आहे. पण मनाची दुसरी जी सामग्री आहे ती आहे वायू तत्व. त्याच्यामुळे मनाला कितीही सात्विक केलं तरी मनाला तेजोमय नाही करता येणार. बुद्धीचं तसं नाही, बुद्धी सत्वगुणाची आहेच, अधिक बुद्धीला तेज तत्वाचं अधिष्ठान आहे, म्हणून बुद्धी सत्व अधिक तेज या दोघांचं मिश्रण आहे, आणि हेच तिचं खरं स्वरूप आहे. जेव्हा तुमची बुद्धी सत्वगुणाची अधिक तेजोमय होईल तेव्हा तुमची बुद्धी एकदम योग्य निर्णय घेईल. कोणाची? आणि योग्य निर्णय काय? योग्य निर्णय चितीला जाणणं. चिती म्हणजे काय? मी कोण आहे? कोहम कस्तम कुत आयात कामे जननी कोमेतात, असं बुद्धीला जर निसंशयपणे दृढपणे वाटत राहील तर समजायचं तुमची बुद्धी तेज तत्वाची आहे, तुमच्या बुद्धीचं तेज वाढलंय. जितका क्षण वाटेल तेवढ्या क्षण, कारण कंटिन्यू वाटणार नाही. जेवढ्या काही वेळेस होत असतं बघा, काही वेळेस काय होतं, आपली बुद्धी अशी इतकी तेजोमय होते की वाटतं बास आता मी कोण आहे हे शोधणारच मी कोण आहे, भगवंत काय आहे, आता ह्याच्याशिवाय आपल्याला चैन नाही पडणार, असं बुद्धीला वाटतं. सगळ्यांनाच होईल असं नाही. ती जी स्थिती आहे त्या बुद्धीची ती सगळी सत्व आणि तेजाची आहे. बुद्धीला असं वाटावं. जसं संसार करण्याची आवड भयंकर असते आपल्याला, आपण परमार्थ हा टाइमपास म्हणून करतो. खरं तर आपला परमार्थ हा टाइमपास आहे, काही वेळेपुरता करतो आपण, पण बुद्धी मात्र जास्तीत जास्त वेळ कशात असते? तुम्ही सांगा, तुमची बुद्धी, म्हणजे प्रत्येकाने आपापला अभ्यास करा, तुमची बुद्धी जास्त वेळ संसारात असते का परमार्थात असते? तुमचं शरीर नाही सांगत आहे, तुमचं शरीर कुठेही असू द्या, तुमचं शरीर घरात आहे का दारात आहे, वावरात आहे का शेतात आहे, कुठेही असू द्या, तुमचं शरीर कुठे याला किंमत नाही. तुमची बुद्धी कुठे आहे? कुठे असते बुद्धी? कोहम कस्तम कुत आयात असते. नाही, प्रत्येकाचं प्रमाण वेगळं आहे. तुमचं प्रमाण काही सगळ्यांच्या प्रमाणासारखं समान असणार नाही, प्रत्येकाचं वेगळं प्रमाण आहे. इथे काही प्रत्येक जण समान प्रमाणात बुद्धी घेऊन फिरत नाही. परंतु असं नक्कीच होतं, कधीतरी त्या बुद्धीला असं वाटतं की आपल्याला नक्की आता बाकी कोणाशी घेणं देणं नाही. एक वेळ अशी येते, एक वेळ असं वाटतं आपल्याला की आता आपल्याला कोणाशी घेणं देणं नाही, आपल्याला फक्त आपलं बघायचं. वाटतं नसं? आता काही घेणं देणं नाही. आता वैतागून वाटतं ते निराळं गोष्ट आहे, म्हणजे तिथे रजगुणाचा संबंध असतो. वैतागून वाटणं, वैतागलो, आता काही कोणाशी घेणं देणं ठेवायचं, हे वैताग आहे. वैताग यायला कारण असतो रजगुण. रजगुण आणि तमगुण यामुळे वैताग येत असतो. सत्वगुणाने वैताग येत नाही, सत्वगुणाने विवेक जागृत होत असतो. तर जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटतं की मी कोण आहे, भगवंत म्हणजे नक्की काय असेल, भगवंताला आपल्याला प्राप्त करायला पाहिजे, भगवत सुख हे सर्वश्रेष्ठ सुख आहे, स्वसुख हे सर्वश्रेष्ठ सुख आहे, असं जेव्हा बुद्धीमध्ये प्रगट व्हायला लागतं तेव्हा समजायचं की आपली बुद्धी सत्वगुणाशी आणि तेजोमय होत आहे. हे जितकं वाढत 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 जाईल तितकं बुद्धी त्याला जाणण्याची जास्त जास्त प्रयत्न करत राहील. आता इथपर्यंत बुद्धी गेली पाहिजे, पण इथपर्यंत बुद्धी कोणाची जात नाही. किती मोठा हुशार मनुष्य झाला तरी त्याची बुद्धी, म्हणजे एखाद्याची बुद्धी किती तेजोमय व्हायला लागली तरी रजगुणाची दोरी त्याने बांधून ठेवलेली असते. पतंग जशी असते आकाशात उडते पण दोरी मात्र खालीच असते. म्हणून पतंग आकाशात उडते का? खरी नाही,
पतंगला दोरी जी बांधलेली ती खाली बांधून ठेवली, तसं आपली बुद्धी, एखाद्याची बुद्धी कितीही तेजोमय झाली तरी रजगुणाची दोरी त्याला बांधून ठेवलेली असते. म्हणजे एखाद्याने कितीही मोठा शोध लावला तरी सुद्धा त्याला रजगुणाचा मागे दोरा लावलेलाच असतो, नाही तर तमगुणाचा लावलेला असतो. तो त्याला ओढतोच परत खाली, वर जायला लागला की खाली ओढतोच. आपल्याला हे रजगुणाचे तमगुणाचे जे दोरे आहेत ते कापूनच टाकायचे. सत्वगुण तेजोमय, असं तेजोमय जर बुद्धी झाली तर ती फार उत्कृष्ट आहे. म्हणून या शरीरामध्ये जर साधनांचा आपण विचार करू लागलो तर भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये सर्वोत्कृष्ट साधन स्थूल शरीरामध्ये काहीच नाहीये. स्थूल शरीरामध्ये काहीच नाही, पण मानलंच तर कुठलं आहे? कान आणि डोळे, हे दोनच साधन आहेत. बाकी कुठल्याही शरीरात साधन योग्य नाहीये. ही सगळी बाकीची काही उपयोगाची साधन नाही. कान आणि डोळे ज्याचे शाबूत आहेत. डोळे नसले तर कान असावेत आणि कान नसले तर डोळे असावेत. डोळे असले त्याला वाचता यावं आणि डोळे नसले तर कानाने ऐकता यावं. आणि ऐकावं काय किंवा वाचावं काय हे कळायलाच पाहिजे. पण हे दोन साधनांचा उपयोग आपल्याला आहे. परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचं, या कानाने ऐकण्यापेक्षा मनाच्या कानाने ऐकावं आणि मनाने ऐकण्यापेक्षा बुद्धीने ऐकावं. तुम्ही मी जे सांगतो हे ऐकताय मनाने का बुद्धीने? कशाने ऐकलं पाहिजे? मनाने ऐकलं तर भरकटत राहणार, कारण मनाबरोबर हेलकावे खायला लागतात. म्हणून मी सांगतो ते मनाने ऐकत असाल तर भरकटत राहणार, इकडून तिकडे तिकडून तिकडे. आणि बुद्धीने ऐकत असाल तर बुद्धीमध्ये काय तत्व आहे, बुद्धीमध्ये काय त्याचं सत्व आहे आणि तत्वामध्ये किती गुण आहे, रज आहे का तम आहे का सत्व आहे, याप्रमाणे त्याचं तेज बदलल्यामुळे प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या रीतीने ऐकते. मी जरी एकच वाक्य बोलतो तरी ऐकणारे मात्र सगळे आपापल्या पद्धतीने ऐकतात. म्हणजे माझं बोलणं एकच आहे, मी एकच बोलतो, मी जे बोलतो हे समान आहे सर्वांसाठी तसं पाहिलं तर. पण ऐकणारे मात्र कुठून कशाने ऐकतात? असं धरूया की तुम्ही बुद्धीने ऐकताय, मन जाऊ द्या, मन नाही तुमच्याकडे, मनाने ऐकत नाही, तुम्ही बुद्धीने ऐकताय. मग सगळेजण बुद्धीने समानच ऐकतात का? समान ऐकत नाही. मग ऐकणं कशावर अवलंबून आहे? सर्वोत्कृष्ट ऐकणं कशावर अवलंबून आहे? त्या बुद्धीमध्ये असलेल्या सत्वावर अवलंबून आहे, त्या बुद्धीमध्ये असलेल्या तेजावर अवलंबून आहे. जितकं सत्व आणि तेज वाढायला लागतं तिथपर्यंत तितकं श्रवणामध्ये बदल होत जातो. म्हणजे सांगणाऱ्याच्या बोलण्यामध्ये जसं सत्व पाहिजे आणि तेज पाहिजे तसं ऐकणाऱ्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा, कारण सांगणाऱ्याला बुद्धीचा उपयोग जर करावा लागत असेल ते सत्व आणि तेज पाहिजे आणि रज आणि तम रहित पाहिजे. त्याच्याही पुढचं असेल तर अजून श्रेष्ठच आहे. पण कमीत कमी सूक्ष्म देहातून जर एखादा बोलत असेल, कारण बोलणाऱ्यांमध्ये जो फरक आहे, काही लोक तोंडाने बोलतात, जे तोंडाने बोलतात त्यांना वाचावं लागतं. वाचून अभ्यास करून 4 तास अभ्यास केल्यानंतर मग त्याला अर्धा तास बोलता येतं. जे तोंडाने बोलतात त्यांच्यासाठी. जे मनाने बुद्धीतून बोलतात त्यांना सुद्धा अभ्यास करावा लागतो, पण त्यांना जास्त सूक्ष्म अभ्यास करावा लागतो, खूप बारकाईने त्यांना अभ्यास करावा लागतो. मग ते डोळ्याने अभ्यास करत असतात, कानाने अभ्यास करत असतात, अशा रीतीने ते बराच अभ्यास करतात आणि मग ते बोलतात. पण याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. तर बोलणारा श्रेष्ठ केव्हा आहे? या दुसऱ्यापैकी जो श्रेष्ठ आहे तो जेव्हा त्याची बुद्धी अत्यंत तेजोमय होते, जेव्हा त्याची बुद्धी अत्यंत सत्वाची होते, तेव्हा तो बोलणारा श्रेष्ठ आहे. अशा बोलणाऱ्याचं श्रवण करावं कमीत कमी. पण ऐकताना त्याच्याकडे आपली सुद्धा बुद्धी कशी असावी, म्हणजे दोघांची जोड जमली पाहिजे. बोलणारा सत्व आणि तेज अशा बुद्धीचा असावा, सत्व आणि तेज परमोच्च स्थितीला गेलेला असावा बोलणारा, आणि ऐकणारा सुद्धा सत्व आणि तेज यांची परमोच्च स्थिती घेऊन ऐकणारा असावा. मग त्यांचा व्यवहार फार उत्कृष्ट होतो. उत्कृष्ट व्यवहारासाठी दोघांची जोड जमावी लागते. एक चाक खाली एक चाक वर, गाडी नीट चालणार नाही. दोन्ही चाकं जर मापात असतील तर गाडी व्यवस्थित चालेल, नाही का? दोन्ही चाकं कशी पाहिजेत गाडीची? हा श्रवण आणि सांगणं यांचा व्यवहार जर व्यवस्थित पुढे जायचा असेल तर ऐकणारा आणि सांगणारा हे दोघांची जोड चांगली जमली पाहिजे. तर बुद्धी जी आहे ही बुद्धी सत्व आणि तेज गुणाची जशी जशी वाढत जाते तस तसं त्याला सूक्ष्म 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 करावं लागतं. जेव्हा हे अतिउत्तम अतिउच्च होईल तेव्हा ती बुद्धी जी आहे ती आतमध्ये माघारी फिरते. ती म्हणते या बुद्धीचं काही खरं नाही. बुद्धीमध्ये असलेलं जे चैतन्य आहे
ते मागे फिरतं, तेव्हा फिरतं ते मागे, तिथपर्यंत मागे फिरत, तिथपर्यंत ते खाली फिरत असतं. आपण संसार कशाच्या द्वारे करतोय नक्की? सगळेजण संसार कशाच्या द्वारे करतायत नक्की? बुद्धीद्वारे आणि मनाद्वारे. अख्खा संसार जो सुरू आहे तो बुद्धी आणि मनाच्या द्वारे सुरू आहे. जेव्हा बुद्धी तेज आणि सत्वाची परमोच्च स्थिती गाठते तेव्हा ती बुद्धी संसारात रममानच होत नाही, तिला आवडतच नाही, ती माघारी फिरते, आतमध्ये जायला लागते. संसारामध्ये रममाण होण्याचं कारण बुद्धी तेज आणि सत्वाची उच्च स्थिती गाठलेली नाही. जशी बुद्धी तेज आणि सत्वाची उच्च स्थिती गाठत जाते तसतसं जशी गाठत जाईल तसतसं संसारामध्ये रस वाटत नाही. संसार करतो पण रस नाही राहत, रस संपत जातो. मग संसारात रस वाटत नाही म्हणजे हे वाईट नाही झालं, लोकांना वाटतं वाईट झालं त्याचं. संसारात फेल झाला म्हणजे त्याचा रस निसटायला लागला, रस बाजूला जायला लागला, संसारात रस वाटे ना. कोणाच्या घरी जावं वाटत नाही, कोणाच्या लग्नाला जावं वाटत नाही, कोणाच्या मैतीला जावं वाटत नाही, दहाव्याला वाटत नाही, बर्थडेला वाटत नाही, काहीच इच्छा राहिली नाही, जातच नाही. आता लोक म्हणतात गेला कामातून, पण खरं पाहिलं तर तो आता त्याची बुद्धी तेज आणि सत्व वाढतंय तिचं, म्हणून तसं होतंय. ह्याच्या उलट जर जावं वाटत असेल तर काय झालं समजून घ्यायचं, कारण काही असो, पण ह्याच्या विरुद्ध होते समजायचं की आपली गती कुठे चालली, आपण दुसऱ्या दिशेला चाललोय. संसारामध्ये रस नष्ट होत राहणे, कोणातच रस वाटत नाही का? कोणातच रस न वाटायचं कारण बुद्धी माघारी फिरणार आहे. आता बुद्धी कुठे जाणार आहे? उलटी मागे फिरते. कारण बुद्धी माघारी फिरली तर ते अंतःकरणाच्या मुळाला जाणार आहे. अंतःकरण जेव्हा फोपावतं तेव्हा 4 रूपाने प्रकट होतं. एक मन, एक बुद्धी, एक अहंकार आणि एक चित्त. अहंकाराचा विषय मी सांगितलेलाच नाही, कारण अहंकार आपल्याला उपयोगाचाच नाही, व्यवहार असो काय परमार्थ असो काय. मनबुद्धीचा उपयोग आहे. चित्ताबद्दल मी जास्त काही सांगत नाही म्हणजे आता सांगणार आहे, आधी सांगितलेलं नाही. अहंकाराबद्दल बोलतच नाही, अहंकार उपयोगाला येत नाही, व्यवहार असो किंवा परमार्थ असो. व्यवहारात सुद्धा अहंकार ठेवू नका, नाही ही अशी आणि मी काय ऐकत नाही कोणाचं, जा. हा जो व्यवहारातला अहंकार आहे तो उपयोगाला येत नाही. एकमेकांचे हेवेदावे करणे, मीच शाणी आहे, मीच शहाणा आहे, असं काहीतरी भलतच समजणे व्यवहारात, हे अहंकाराच्या आधिपत्याखाली येतं. त्या ठिकाणी बुद्धी लोपते आणि मनही लोपतं, त्या दोघांचंही काही चालत नाही, अहंकाराच आरूढ होऊन जातो. आणि अहंकाराने वाटोळं केलंय फार मोठं. अहंकारामुळे सगळ्या जगाताची पिळवणूक चालू आहे, त्यामध्ये मन बुद्धीचं काही चालत नाही. मग अहंकार आरूढ झाला की मनही चालत नाही आणि बुद्धीचंही काही चालत नाही. एकदाचा अहंकाराने कंट्रोल घेतला की मग काय होतं, मग मनाचंही चालत नाही आणि बुद्धीचंही चालत नाही. मग अहंकाराला जसं वाटेल तसं. अहंकार जर जागृत झाला तर सख्खा भाऊ असेल तर तो म्हणतो माझी किडनी विकीन मी आणि केस लढेल, पण माझ्या भावाला जमीन जाऊ देणार नाही. हे कशाचं कारण आहे? अहंकार. किडनी विकावी लागली माझी स्वतःची तरी चालेल, पण सख्या भावाला माझी शेतीतला एक तुकडा जाऊ देणार नाही, केस लढेल मी त्याच्या विरुद्ध. म्हणजे किडनी विकून पैसे केससाठी वापरेल. हा कशाचा परिणाम आहे? हा बुद्धीचा परिणाम नाहीये, हा मनाचाही परिणाम, तो अहंकाराचा परिणाम आहे. असं अहंकाराने इतकं वाटोळं झालंय. महाराज घरात जरी असल्या, महाराज जरी एखाद्या घरात गेला, कुठल्याही घरात महाराज जरी गेले तरी सुद्धा घरामध्ये जर दोघांचं भांडण असेल, दोघांचं तिघांचं कोणाचं, तर महाराज जरी असले तरी बैल जशी तंडतात गाडीला तशी यांची अशी नाकातोंडातून धूर निघत असतो. अहंकार. मनबुद्धीचं काम नाही, ते अहंकार काम करत असतो. असं व्यवहारात वाटोळं करून घेतलेलं आहे. आणि जो व्यवहारातच तो बाहेर निघू शकत नाही, आधी प्रपंच नेटका करताय ना, तो परमार्थ काय करेल? याला प्रपंच म्हणतात ना. आधी प्रपंच करा नेटका, कारण बऱ्याच वेळा मला सांगण्यात येतं म्हणून मला ते सांगावं लागतं. प्रपंच नेटका करायचं म्हणजे काय? प्रपंच नेटका करायचं म्हणजे व्यवहारातला अहंकार संपला पाहिजे. म्हणजे आपल्या कितीही शत्रू मोठा असला तरी आपला अहंकार जागृत नाही झाला पाहिजे. मारकी म्हैस किंवा मारका बैल जसा फुसफुस करतो ना, तसं करायचं नाही शेजारी शत्रू जरी असलं तरी. आणि जसं करायला लागलो आपण शत्रू काय आपल्या जवळचे जरी असले तरी फुसफुस करतो आपण, नाही का? आता हे व्यावहारिक सगळ्या गोष्टी. मी तर म्हणतो तुम्ही फुसफुस करतच मारा, पुढच्या वेळेस सापच होऊन जाईल. मला जे असे फुसफुस करत जगतात ते पुढे साप होतात, कारण सापाला फुसफुस करत राहावं लागतं सारखं, त्याशिवाय त्याला जमतच नाही, हे की नाही तर मग कुत्रा, कारण कुत्र्यालाही लाळ असं करत राहावं लागतं उष्णतेमुळे. तर अशा रीतीने अहंकाराने फार मोठं वाटोळ केलंय. अहंकार नको, व्यवहारातही नको, परमार्थातही नको. नाही तो अहंकार धरून बसलाय म्हणून मी पण
तो त्याचा प्रश्न आहे, आपल्याला काय करायचं नाही का. आपल्या भावाने अहंकार धरला असेल त्याचा प्रश्न नाही. मग तो अहंकार तर मग मी का कमी काय, मग तू त्याचे डबल धर, त्याच्यापेक्षा मोठा साप होतो नाही का. किंवा जावेने अहंकार धरला, मग ती अहंकार धर, मी काय कमी आहे का, तू धर, तू घे साप नाही तर कुत्र्या. अशा रीतीने कोणाची गती कुठे का होते याचं कारण लक्षात घ्या. सूक्ष्म देहामध्ये असलेल्या या इंद्रियांमुळे पुनर्जन्म होतो. पुनरावृत्तीला कारण हे आहेत. ह्याच्यामध्ये असलेला भाव आपल्याला दुसरं शरीर द्यायला कारण आहे. जसा अहंकार तसा पुनर्जन्म. पुनर्जन्म कोणावर अवलंबून आहे, अहंकारावर अवलंबून. मन बुद्धीने त्याला सहाय्य, ते निश्चित कामं करतात. अहंकार जर प्रबळ असेल तर मन बुद्धी कामं कशी करतात, निश्चितपणे करतात, निमूटपणे कामं करतात. त्यांचं काही चालत नाही. एकदा अहंकार प्रबळ असेल की बुद्धीचंही चालत नाही, मनाचंही चालत नाही. ते फक्त अहंकार म्हणेल तसं करत राहतात, हतबल होतात. ते इतकी दुर्दैवी अवस्था येऊ नये. एकतर मनाचं चालावं किंवा बुद्धीचं चालावं. अहंकाराचं चालणं हे तर फारच वाईट आहे. अहंकाराचं चालून अहंकाराने वाटलं झालंय सगळ्यांचं, आणि सगळे अहंकार धरून बसले. कोण कोण कसला कसला अहंकार धरून बसला याचं जर आपण यादी करायला लागलो तर आपला परमार्थ राहील बाजूला आणि आपण भलत्याच दिशेने जाऊ. ठीक आहे, आपण आपल्याकडे बघावं, आपला अहंकार नष्ट करत जावा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकास. अहंकार हा जो आहे तो व्यवहारातही कामाला येत नाही आणि परमार्थात तर अजिबात उपयोगाचा नाही. परंतु ज्ञान मार्गामध्ये अहंकार सगळ्यात डेंजर गोष्ट आहे. जितकी बुद्धी तेजोमय व्हायला लागते तितका अहंकार गप्प बसत नाही. त्याला राग येतो, तो चिडतो, त्याला डिवचलं जातं. कारण जशी बुद्धी, एक लक्षात घ्या, जशी बुद्धी तेजोमय होईल तसं अहंकार संपुष्टात येणार आहे. खरं काय होणार आहे, जसजशी बुद्धी तेजोमय होत जाते, जसजसे बुद्धी तेजोमय सत्वगुणाची होते, तसतसं अहंकाराचं अस्तित्व संपणार आहे. तुमच्या समोर जर तुम्हाला कोणी संपवत असेल तर तुम्ही गप्प बसाल काय? मग सक्का भाऊ असला तरी, उदाहरण तुमची 10 एकर 15 एकर शेती आहे आणि तुमचा भाऊ तुमच्या समोर बांध कोरतोय म्हणजे सगळं हडपच करायला लागलाय, तुम्ही गप्प बसाल काय? भाऊ आहे सक्का, बसल का गप्प? बसाल का नाही बसाल? आपल्या समोर जर आपलाच भाऊ किंवा आपलाच एकदम जवळचा व्यक्ती आपल्याला संपवत असेल, व्यवहारातच उदाहरण घेतोय, आपण शांत बसू का नाही बसू? कोण कोण बसेल शांत? सांगा, खरं सांगा. जाऊ द्या, दुसरं उदाहरण सांगतो, जरा अवघड आहे पण सांगतो. तुमच्या घरी मी आलो आणि तुम्हाला सगळं लुटायलाच लागलो, तुम्ही गप्प बसाल काय? आता महाराज आहे बरं का, आता तर भावाचं एक वेळ ऐकलं तर महाराज आहे. मी तुमच्या घरी आलो, तुम्हाला माझ्यावर श्रद्धा आहे का? सगळ्यांना आहे असं म्हणू नका, फार त्रासदायक आहे. कारण बोलणं आणि करण्यात फरक असतो. तुम्हाला जर माझ्यावर श्रद्धा आहे असं धरू, आता मी तुमच्या घरात आलो आणि तुम्हाला खायला लागलो, म्हणजे तुम्हाला लुटायला लागलो, व्यावहारिक दृष्ट्या चाललंय. मला सांगा, तुम्ही किती दिवस महाराज ऐकाल महाराजाचं? एक दिवस म्हणाला, हा तर आपल्याला लुबाडायच निघालाय, काय काय सोडत नाही, सगळंच लुटतोय आपलं. पैसे लुटले, अन्न लुटलं, अजून काय काय यांनी घेऊन जाईल, हा सगळंच उचलून घेऊन जायचं आपलं. हा काय महाराज आहे का राक्षस आहे? म्हणाल का नाही आपण? महाराजांनी यावं आणि आपलं सगळं लुटून न्यावं खरं तर. पण एवढं सहन नाही होत, हे एवढं सोपं नाही. कारण काय? अहंकार तुम्हाला तसं करू देणार नाहीये. तुमच्या घरी जर मी 100 दिवस राहिलो तर 101व्या दिवशी नक्की तुम्हाला वाटेल महाराज जरा जास्तच खातोय, फारच हाणलंय यांनी असं वाटेल. महाराज जर प्रेमळ रीतीने राहत असेल तर नाही वाटायचं, पण महाराज जरा कला दाखवली की मग वाटेल. बाबा म्हणायचे की राजा अख्खी प्रजा चालू शकतो, पण एक साधू सांभाळू शकत नाही. एका राजाला अख्ख्या प्रजेला सांभाळता येईल, पण एका साधूला सांभाळता येणार नाही. त्याचं कारणच ते अहंकार. कारण राजाकडे जर साधू राहिला तर राजाचा अहंकार संपेल. तसं तुमच्याकडे जर महाराज आले तर तुमचा अहंकारच संपून टाकतील, आणि ते आपल्याला नकोय. व्यवहारात जसं, आता ही दोन्ही व्यावहारिक उदाहरणं सांगितली समजण्यासाठी.
सांगायचं काय आपल्याला की एक बुद्धी जर तेजोमय होऊ लागली तर तिचा भाऊ, अहंकार कोणाचा भाऊ आहे? भाऊ म्हणा, बहीण म्हणा, कोणाचा आहे? बुद्धीचीच बहीण किंवा भाऊ कोण आहे? अहंकार. कारण अंतःकरणाची ही 4 लेकरं आहेत. मग जशी बुद्धी वाढते अहंकाराला बरं वाटेल. ती काय म्हणणार अहंकार? बरं, बुद्धी वाढली तर अहंकार काय म्हणणारही नाही. पण ज्या वेळेस त्या अहंकाराला लक्षात येतं की मला संपवणार आहे ती, तेव्हा तो अहंकार गप नाही बसत. आणि म्हणून ज्ञानमार्गात काय होतं? ज्ञानमार्ग बुद्धीवर चालतो. खरा तर बुद्धीच्या तेजावर ज्ञानमार्ग चालतो. आणि बुद्धीचं तेज एका मर्यादेच्या पलीकडे गेलं की अहंकार संपणारच असतो. म्हणून अहंकार गप्प बसणार नाही. तो प्रयत्न करत राहतो की ह्याला कसा मी आता संपवेल. म्हणून बुद्धीचं सगळं तेज संपवायला अहंकार कारण होतो. म्हणून अज्ञानी माणसाच्या पाठीमागे जेवढा अहंकार नाही त्याच्यापेक्षा कितीतरी शतपट जास्त अहंकार हात धुवून माग लागतो नेण्याच्या. सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. सज्ञानी माणसाच्या पाठीमागे अहंकार हात धुवून लागत असतो, अज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही. कारण अज्ञानाला त्याची तेजोमय नसतेच बुद्धी. अज्ञानाच्या पाठीमागे अहंकार का लागत नाही? तो मुळातच अहंकारात डुबलेला असतो. मन कितीही प्रबळ झालं तरी अहंकाराला संपवत नाही. मन कितीही प्रबळ होत्या. आणि साधारण माणसं सगळी मनाच्या अधीन आहेत. प्रत्येक साधारण मनुष्य हा मनाच्या अधीन आहे. त्याच्यामुळे अहंकाराला भीती नाही. अहंकाराला भीती केव्हा सुरू होते? बुद्धी जेव्हा तेजोमय व्हायला लागते तेव्हा अहंकाराला काळजी करावी लागते. आणि म्हणून मग अहंकार काम सुरू करतो. तसा हा अहंकार काही साधा नाही. मग अहंकाराला जर आपल्याला थोपवायचं असेल तर बुद्धीने काय करावं? नाही का? काय केलं म्हणजे तो अहंकार त्या बुद्धीला खाली ओढणार नाही. काय असं केलं की जेणेकरून अहंकार हा बुद्धीला खाली ओढणार नाही? ही फारच मोठी कला आहे. ही काही साधी कला नाही. हे एवढं सोपं नाही. पण आधी प्रपंच नेटका करता आला. प्रपंचात अहंकार जर नाही ठेवला आपण तर मग परमार्थामधलं पुढचं कळेल. ज्याला प्रपंचातच अहंकार आहे त्याला परमार्थात अहंकार कसा लोपवायचा हे सांगण्यात अर्थ नाही. ज्यांना व्यवहारामध्येच अहंकार आहे, व्यवहारातच जे अहंकाराने लालबुंद झालेले आहेत त्या लोकांना परमार्थातेमध्ये अहंकार कसा नष्ट करावा हे सांगून काय कळणार? त्याचा काय उपयोग? काहीच उपयोग नाही. असो, पण जे कुठलं साधन असेल, जे काही असेल, त्याने जर आपल्याला त्या अहंकाराला थोपवता आलं तर एक वेळ अशी येते की बुद्धी इतकी वेगवान होते, इतकी तेजोमय होते. कारण तेज वाढलं की वेग वाढतो. सर्वात प्रकाशमान जगामध्ये काय? सूर्य. आणि म्हणून सूर्याचा प्रकाश सगळ्यात वेगाने जगात धावतो. जगात सगळ्यात वेगवान काय? प्रकाश. प्रकाशाचा वेग सगळ्यात जास्त आहे. 8 मिनिट एवढ्या वेळात हजारो किलोमीटरचा प्रवास करून सूर्याचा किरण पृथ्वीवर पोहोचतो. 8 मिनिटात हजारो किलोमीटर वेग. म्हणून जेव्हा बुद्धी तेजोमय होते तेव्हा तिचा वेग वाढत असतो. आणि तिचा जेव्हा वेग वाढतो तेव्हा जसा यानाचा वेग वाढवला, एका विशिष्ट वेगाने यान जर पाठवलं तर पृथ्वीची कक्षा ओलांडतं ते. पण त्याचा वेग जर एका विशिष्ट पातळीच्या खाली असेल तर ते यान असं वर जातं आणि पुन्हा खाली पडतं. आणि अहंकार काय करतो? बुद्धीचा वेग कमी करतो आणि पाडतो खाली. यानाचा वेग जर एका मर्यादेच्या खाली गेला चुकूनही, म्हणजे त्याचं इग्निशन नीट झालं नाही तर यान पृथ्वीच्या कक्षाच्या बाहेर जाऊ शकत नाही. ते पुन्हा कोसळतं. त्याचप्रमाणे आपली बुद्धी जी आहे ती त्या यानासारखी आहे. तिला जायचंय, कक्षा सोडायची आहे तिची. बुद्धीने बुद्धीची कक्षा सोडणं हे बुद्धीतीत होणं आहे. तिची कक्षा तिने सोडू नये यासाठी अहंकार प्रयत्न करणार आहे. पण बुद्धीने जर काही करून तिची कक्षा ओलांडली तर बुद्धी या साधनाच्या अतीत आपण जाऊ शकणार. बुद्धीच्या अतीत गेलं पाहिजे. जेव्हा बुद्धीच्या अतीत एखादा जाईल, आता बुद्धीच्या अतीत कसं, म्हणजे बुद्धी हे साधन आपल्याला परमार्थासाठी उपयोगाला नाही हे कळायचंय. आता इथपर्यंत आपण बुद्धीच्या अधीन आहे आणि ह्या सगळ्यात तर गोंधळच आहे. किती वेळा धडपडेल, कुठे आपटेल काही सांगताच येत नाही, नाही का? बुद्धीच्या द्वारे आपण आपटतो का नाही सारखेच. तुम्ही
साधारणपणे ना एकदम बुद्धीचा आणि अहंकाराचा गोंधळ, बुद्धी आणि अहंकाराचा तमाशा जर खरा बघायचा असेल तर महाराज लोकांची गंमत बघायची. 2 महाराज बोलताना बघायचे, मग खरी गंमत करतो मला. बुद्धी आणि अहंकार यांचा जो नाच आहे, किंवा 2 अभ्यास करणारे साधक बघायचे, मग ते कसे हुंबरी तुंबरीवर येतात, त्यांचा नाच बघायचा. तो कोणाचा नाच आहे खरा? बऱ्याच वेळा असं होतं ना, मी कुठेतरी गेलो की तिथं कुठला तरी एखादा महाराज येतो आणि माझ्याशी गप्पा मारतो, मग बाकीच्या लोकांनी त्यावेळेस गंमत बघा फक्त, कसा नाच चालतं का नाही. बुद्धी आणि अहंकाराचा नाच असतो, फार मजा येते त्यामध्ये. कारण महाराज झाला की नाच सुरू झाला, आणि मग आतला नाच थोपवता येत नाही, म्हणून मग पैंजण बांधूनही नाच करावा लागतो. कीर्तन एवढा नाच करावा लागतो, कारण आतल्या नाचाला कुठेतरी वाट दिली पाहिजे ना काढून, म्हणून मग कीर्तनात नाचावं लागतं. मग त्याने काही अहंकार संपत नाही, बळावतो. अहंकार आणि बुद्धी यांचा गोंधळ जो आहे तो परमार्थात फारच डेंजर आहे. व्यवहारातलं जाऊ द्या, परमार्थ फार अवघड आहे, परमार्थामध्ये तर फारच अवघड. मग त्या बुद्धीला जोपर्यंत अहंकार खात राहील, जोपर्यंत अहंकार त्या बुद्धीला ओढत राहील, तिथपर्यंत तुम्ही करणार काय? काहीतरी पाहिजे की जेणेकरून तू बुद्धी हे साधन उपयोगाला आणायचंच नाही, हे लक्षात आलं पाहिजे. बुद्धी तर सर्वोत्कृष्ट आहे, पण बुद्धी हे साधन वापरायचं नाहीये. का वापरायचं नाही? बुद्धी हे साधन वापरायचं नाही म्हणजे तमोगुणाने बुद्धी व्यापली आहे म्हणून वापरायचं नाही का? नाही, तसं नाही आहे ते. कारण एखादा म्हणेल आमची बुद्धी चालत नाही, तुम्ही सांगितलं वापरायचीच नाही, काय हरकत नाही. आमची बुद्धी चालतच नाही, तुम्ही काय सांगितलं? वापरायची नाही. बरोबर ना, आम्ही वापरतच नाही कारण आमची चालतच नाही. बुद्धी चालत नाही म्हणून वापरत नाही. नाही, बुद्धीची तिचं प्रकाशन करणार नाही हे तर आहेच, पण पहिल्यांदा बुद्धी वापरायची नाही असं ठरलं. आता आपण इथपर्यंत जो विचार केला तो बुद्धी वापरायची असा विचार केलाय, पण बुद्धी या साधनाने सुद्धा तो कळणार नाही हे शोधायचं आहे आपल्याला. त्यासाठी काय करावं लागेल असा विचार सुद्धा. जसं दगडाच्या देवाने आपल्याला काही फायदा नाही हे आपण कसं लक्षात घेतलंय? काहीतरी त्याला युक्ती वापरली ना. जसं मी तुम्हाला चिंतनामध्ये सांगितलंय ज्ञानदेवांच्या प्रमाणाने की दगड हा निर्दैव आहे, तो मुळातच नीच योनी आहे, नीच शरीर आहे ते दगड. किंवा झाड हे नीच शरीर आहे, त्यामुळे झाडाची आपण पूजा करणं म्हणजे आपलं नीच पण दाखवतोय आपण. निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैव देईल काय? तो निर्दैव आहे अशी युक्ती आपण वापरली, साधूंचं प्रमाण वापरलं. याच्याद्वारे आपल्याला कळलं की दगडाची पूजा करायची नाही, झाडाझुडपांची पूजा करायची नाही. याचा अर्थ त्यांचा तिरस्कार करायचा असं म्हटलेलं नाही. तिरस्कार नाही, तिरस्कार करणं वेगळं आणि खंडन करणं वेगळं. खंडन म्हणजे तिरस्कार नाही, कारण बऱ्याच लोकांना खंडन म्हणजे तिरस्कार वाटायला लागतो आणि ते तिरस्कार करू लागतात. आपण तिरस्कार नाही करत, आपण खंडन करतोय. खंडन ही मीमांसा आहे, म्हणजे तो पूज्य विचार आहे. तर बुद्धी ही उपयोगाला येत नाही हे जर कळून घ्यायचं असेल तर आपल्याला मनाचा काही संबंध धरता येणार नाही, अहंकाराच्या वाटेला जाता येणार नाही, अहंकाराच्या वाटेला जाता येणार नाही. तुम्ही जर म्हटलं मी अहंकाराला रिक्वेस्ट करतो, अहंकाराला विनंती करतो की बाबा तू माझा पाय ओढू नकोस, जमेल का? तसं जमणार नाही. म्हणजे 2 भावांची जर जुंपली इस्टेटवरून तर एक भाऊ दुसऱ्या भावाला रिक्वेस्ट करायला गेला तर जमेल का? झुंपलेली आहे त्यांची, जमणारच नाही, ऐकणारच नाही ना. त्याचा एंड काय होणार आहे ते त्यांनाच माहिती. पण रिक्वेस्ट करून जमत नाही, जमतच नाही. भांड्याहून वाद होतो, वाटी तांब्याहून वाद होतो. जेव्हा वाटणी होते, वाटणीमध्ये तांब्यावरून भांडणं होतात. इतका अहंकार आहे. हे कशाचं लक्षण आहे? अहंकाराचा प्रॉब्लेम आहे, दुसरा कशाचा हे नाहीये, अहंकार. मग बायको काय म्हटली याच्यावरून वाद होऊ नये का? होणारच. अशी ते जड तांब्याहून वाद होतो, तर ह्याची बायको काय म्हणली त्याची बायको काय म्हणली याच्यावरून वाद होणार नाही का? होणारच. व्हायलाच पाहिजे. तो मी तर म्हणतो चांगलाच व्हायला पाहिजे, वाजलीच पाहिजे चांगली भांडी, नाही का? तसं जर बुद्धी जर अहंकाराकडे जाऊन रिक्वेस्ट करायला गेल तिथे वाजेल का नाही? विषय सुटेल? सुटणार नाही. बुद्धीने अहंकाराला शरण जाऊ नये, अहंकाराने बुद्धीला शरण जाऊ नये. पण जगामध्ये बुद्धी ही अहंकाराला शरण जातेच आणि स्वतःचं वाटोळं करून घेते.
म्हणजे बुद्धी अहंकार पोचते, अहंकाराला पोचते बुद्धी. तुम्हाला असं कसं काय? उदाहरणार्थ एखादा हुशार मनुष्य असला, हुशार आहे एकदम, त्याच्याकडे ज्ञान आहे, हुशार झाला. उदाहरणार्थ डॉक्टर, आता डॉक्टर हा हुशार आहे, MBBS डॉक्टर आहे, नंबर 1 सर्जन आहे असं धरू. आता त्याची बुद्धी तेजोमय, व्यावहारिक दृष्टांत सांग. आता त्याच्याकडे एखादे कितीही गरीब लोक आलं तर त्यांनी काय करावं? ट्रीटमेंट कशी करावी? गरीब माणूस, त्याला काहीच त्याच्याकडे पैसे नाही, काही नाही, गरीब आहे. आता तो डॉक्टर आहे, म्हणजे त्याच्या बुद्धीच्या हिशोबाने जर विचार केला तर त्याने फुकट जरी उपचार केला तरी काही हरकत नाही. पण तो करीन का? तुम्ही कुठल्याही भारतातल्या कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलच्या मोठ्यातल्या मोठ्या तेजोमय डॉक्टरकडे जा आणि त्याला म्हणा हा एक गरीब माणूस आहे, याचं फुकट ऑपरेशन कर, करीन का? करीन का नाही करीन? 90% नाही. 10% का ठेवले? 10% कदाचित अहंकारचं न ऐकणारे असतात म्हणून. पण 90% का करणार नाहीत? कारण अहंकार, मी एवढं काय ह्याच्यासाठी केलंय काय? मी एवढा डॉक्टर झालो काय फुकट लोकांचे उपचार करायला डॉक्टर झालोय? एवढा मी मोठा डॉक्टर काय लोकांचे फुकट उपचार करायसाठी झालो का? हा काय अहंकार. म्हणून ही बुद्धी अहंकाराला सदैव शरण राहते. महाराज झालो, मोठा मोठा महाराज झाला, आता त्याला म्हणलं खाली बस बरं, तर बसेल का? आता हुशार झाला का नाही बुद्धिवान? खाली बस म्हटलं बसेल का लोकांच्या पंक्तीत शेजारी? काय म्हणेल तो? मग एवढा मोठा महाराज आहे त्या तुमच्या पंक्तीत बसून मी जेवाय वाटेल का नाही महाराज? वाटतं का नाही? खरं सांगा, महाराज लोकांना वाटतं का नाही? सामान्याच्या पंक्तीला महाराज बसेल का? का नाही बसणार? तो म्हणेल मी एवढा मोठा महाराज आहे आणि ही लहान लोक सगळी साधारण माणसं आहेत, त्यांच्यासोबत मी कसा जेवणार? का बसेल जेव्हा? बसणार नाही. कारण अहंकार. म्हणजे बुद्धी जेव्हा वर जाते तेव्हा अहंकार सोबत घेऊन जाते. सोबत घेऊन जाते म्हणजे नाही, अहंकार सोडत नाही तिला. आणि जेव्हा अहंकार आरूढ होतो तेव्हा बुद्धीला लोप होत असतो. म्हणून त्या महाराजाचं पुढे नष्ट होतो. महाराज नष्ट होऊन जातो, पुढे काय राहत नाही, हळूहळू नष्ट होईल किंवा कसं नष्ट होईल जाऊ द्या. म्हणून बुद्धी मनाला आधार घेऊ शकत नाही, अहंकाराला आधार घेऊ शकत नाही. अंतःकरण तर मूळ आहे तिचं, त्यामुळे अंतःकरणाचा इथे प्रश्न नाहीये. अंतःकरणातून ते आलेले आहेत. मग राहिलं तिसरं कोण? चित्त. चित्त, चित्ताचा काहीतरी उपयोग करून नाही का? तुम्हाला जर बुद्धीला साधनातीत करायचं असेल तर चित्ताचा उपयोग आहे. चित्ती असू द्यावे समाधान. चित्तात ज्याच्या समाधान असतं त्याचा अहंकार काम करत नाही. चित्ताने समाधानी व्यक्तीचा अहंकार काम करत नाही. आणि बुद्धी तेजोमय राहते. समाधानी व्यक्ती योग्य निर्णय घेतो, असमाधानी व्यक्ती योग्य निर्णय घेत नाही. त्याला असमाधान असतं, त्याच्यामुळे त्याचा निर्णय फसतो. मी आता साधारण तिचे विचार सांगतोय, हे साधारण विचार सांगतोय. चित्त नावाचं एक आपल्याकडे इंद्रिय आहे. त्या चित्त नावाच्या इंद्रियाचा, चित्ताचा चैतन्याशी संबंध आहे. चित्त समाधानाशी संबंध आहे. शमदम संपत्तीमध्ये चित्तात समाधान असावं असं साधन सांगितलेलं आहे. चित्त समाधानी असल्याशिवाय आपल्याला साधनातीत म्हणजे बुद्धी या साधनाच्या पलीकडे जाता येणार नाही. पण चित्तातलं समाधान म्हणजे काय हे कळणं फार अवघड आहे. मी आता फक्त साधारण माहिती सांगितली. तर बुद्धीला साधनातीत करण्यासाठी म्हणजे अहंकाराने बुद्धीला लोपू न देण्यासाठी आपल्याला सहाय्य कोणाचं घेता येईल? चित्त हे एक उपाय आहे. मग चित्ताचं जर आपण सहाय्य घेतलं तर म्हणजे बुद्धीचं साधन आपण सोडलं. आणि कुठलं साधन घेतोय आपण? चित्त हे साधन घेतोय आपण. चित्त या साधनाकडे गेल्यामुळे बुद्धी हे साधन सुटलं. जसं बुद्धीकडे आलो म्हणून कोण सुटलं? मन सुटलं. मनाकडे आलं म्हणून कोण सुटलं होतं? अहंकार आणि इंद्रिये. आणि यांच्याकडे आलो म्हणून शरीर, आणि शरीराकडे आलो म्हणून हे बाहेरचं सुटलं होतं. असं क्रमाने आपण जेव्हा दुसरं साधन घेतलं तेव्हा ही बाकीची साधनं सुटली. तुम्ही श्रवण करायला आले म्हणजे तुमची बाकीची साधनं सुटतील. तुम्ही बाकीचे साधनं करायला लागले म्हणजे हे साधन सुटेल. तुम्ही देव खंगळत राहा, तुम्हाला इथे यावं नाही वाटणार, आपोमत वाटणार नाही. तुम्ही तीर्थयात्रा इकडे तिकडे फिरत राहा, तुम्हाला हे करावं नाही वाटणार, आपोमत. साधनाचा तो परिणाम आहे. तसं जर आपण आतात गेलो म्हणजे आतातलं साधन निवडलं तर बाहेरचं साधन काय होतं? खंडित होतं. तसं जेव्हा आपण चित्त हे साधन घेऊ, चित्त या साधनाचा विचार करू, तेव्हा आपल्याला बाहेरची साधनं संपलेली असतील. आणि चित्ताच्या बाहेर कोण आहे? बुद्धी. बुद्धीच्या बाहेर मन,
अहंकार. चित्त हे मन बुद्धी अहंकारापेक्षाही श्रेष्ठ आहे. चित्त हे काय? मन बुद्धी अहंकारापेक्षा श्रेष्ठ आहे. चित्ताचं चैतन्य. पण हे चित्त हे साधन लोकांना जास्त ज्ञात नाही. त्याचा अभ्यास जास्त कुठं नाही. चित्ताचा अभ्यास जास्त नाही, बुद्धीचा अभ्यास आहे. कारण लोक जास्त अहंकारामध्ये असल्यामुळे जास्त अभ्यास, कारण लोकांना ज्याची जास्त ओळख असते त्याचा अभ्यास जास्त सांगावा लागतो. चित्ताची ओळख जास्त नाहीये. तुमच्याकडे चित्त आहे का? चित्त आहे का नाही? चित्त आहे का नाही? आहे. चित्त आहे ना, तर मग चित्ताची ओळख झाली पाहिजे. आपल्याकडे चित्त आहे, या चित्ताची ओळख पाहिजे. बुद्धी तुमची उपयोगाला येत नाही. बुद्धीने अहंकार वाढणार आहे, म्हणून बुद्धीचा वापर करू नका जास्त. महाराज काय सांगतात, त्याला जर बुद्धी वापरायचे ठरले तर तर्क लागतो, अहंकार वाढतो. काही काही लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही सांगितलं काय आपलं पटलं नाही, बरं इथं चुकलं तुमचं असं म्हणत नाही, घाबरतात मला. माझ्या पाठीमागे म्हणतात, मला माहित आहे माझ्या पाठीमागे म्हणतात. म्हणजे जेव्हा एकमेकांमध्ये ते डिस्कस करतात तेव्हा म्हणतात, महाराजांनी इथे जे सांगितलं तर असं सांगितलं असतं जमलं असतं बरं का, जरा योग्य असतं. हे काही जमलं नाही महाराजांना. नाही असू दे, त्यांना माहित नसेल किंवा माहित असेल पण आपल्याला सांगायचं नसेल. अशा प्रकारे बुद्धी तर्क लढवत राहते. बुद्धीने ऐकू नका, बुद्धीने ऐकू नका, मनाने ऐकू नका. अहंकार तर अजिबात घेऊन येऊ नका. चित्त घेऊन या चालेल, चित्ताने ऐका. बुद्धीने ऐकलं तर काय होतं, कारण मी बऱ्याच वेळा चिंतन सांगतो तेव्हा काय काही लोक असे बसलेले असतात आणि असे बसून ऐकतात. बरोबर बरोबर सांगितलं, हा बरोबर, असं जुळवत राहतात ते. म्हणजे माझे शब्द जे आहेत ते कुठे कसे जुळवायचे याचा ते प्रयत्न करत राहतात. आणि मी कधीच बुद्धीतून सांगत नाही. काय जुळवत बसणार नाही का? आता जुळवायला काय बुद्धीतून सांगितलं जुळल. आता कुठून सांगतो हा फार लांबचा विषय आहे. तिथून बघितलं तर मग जुळेल काहीतरी नाही का? तर अशी गडबड होऊन जाते. तर बुद्धीचं साह्य घेऊ नका. बुद्धी हे साधन चितीला जाणण्यासाठी उपयोगाला येणार नाही, कारण त्याला फार मोठा जो धोका आहे तो कशाचा आहे? अहंकाराचा धोका. पण बुद्धी हे साधन ज्ञानमार्गामध्ये सर्वोत्कृष्ट साधन सूक्ष्म देहामधलं धरलेलं असल्यामुळे आपण बुद्धीचा एवढा विचार केला. बुद्धी तेजोमय करा, बुद्धी सत्वाची होऊ द्या, पण अहंकारापासून सावध राहा. अहंकारापासून सावध राहण्यासाठी अहंकाराने त्या बुद्धीवर घाव घालू नये, अहंकाराने त्या बुद्धीला लोपू नये, यासाठी तुम्हाला काहीतरी विचार करावाच लागेल. त्यासाठी आपण चित्त हा एवढाच शब्द आज वापरतो आहोत. पुढे आपण त्याचा सविस्तर अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.